सूरज बरं किती वाजले? वाजलेले आहे 3:47 3 वाजून 47 पावणे 4 झाले. एवढं लवकर उठाच कारण काय? सांगा. मग ठीक आहे. नमस्कार मित्रांनो, आपण आता आहे नॅशनल हायवेवरती आणि आपण चाललोय आता रायरेश्वर ट्रेकला. आणि मी आणि माझ्यासोबत सूरज आणि तिकडे पुढं आणि 2 किलोमीटर आहे. मग बघूया. अरे कुठे गेलं? हां काय बघा कसं आहे हॉटेल तर नाद करते काय. मित्रांनो, आपण आता नारायणपुरातून आपण उजवीकडे वळलोय रायरेश्वरला जाण्यासाठी. आणि इथून एक 30 किलोमीटरचं अंतर राहिलं आपलं रायरेश्वरला पोहोचायचं. आता सगळे थांबल्यात फोटोशूट करायला. थांबा तुम्हाला दाखवतो, स्वप्नील दाखवतो मला. थांबा काय नवरदेव अजून एक नवरदेव. थांबा इकडे नवरदेव. हे बघा सचिन आमचा सचिन सर. मागच्या पण व्हिडिओत आपला एक सचिन होता आणि या पण व्हिडिओत आपला एक सचिन आहे. पण हा ऑफिशियल व्हिडिओग्राफर आहे. पण काय करणंच झालंय हालचाल. अरे घर चढायचं आहे वरती. चला आवरा आवरा असं म्हणतात नुसते. किती उशीर झालं. अगे आणि तुझं काय राहिलंय का आता? मग जॅकेट पकड सगळ्यांची. त्याचं मागून काढा बोलत मागून फोटो काढतो. शिवाजी नगर सूर्याचा फोटो चांगला करायला लागणार. पाठवायचा आहे पहिल्या ह्याच्यात पसंत काय तर तुडीला तिसऱ्यांदा प्रॉब्लेम काय झाला आपलं सांग आता. सण्याची गाडी हात कर त्यांना हात कर. अरे म्हणून तर थांबले बाबा. प्रॉब्लेम मित्रांनो झालाय की आमची एक गाडी झाली पंक्चर आणि तो आता पंक्चर काढून येतोय. तोपर्यंत त्यांनी आम्हाला इथं थांबायला लावलं. बघू आता. आम्ही हलके भेटलंय त्याला ते काढून देतो म्हटलं. 5-10 मिनिटं थांबा फक्त. माझं मला रस्त्याला थांबा म्हणलं. ठीक आहे चालतंय. गाडू बंद. त्यावर मी स्वप्नीला दाखवतो. अरे मला का दाखवत आहे मला. तुम्ही काय छान दिसता तुम्ही. मी नाही आणि कुठे आले आपण? कुठे आले आपण? डोक्याला कुठे आले माहित नाही. सांग कुठे आले? राहुरीगड म्हणते. राहुरीगड काय काय बेबी काय बेबी क्विक काय नाही लावत. काय लावते बघ की. काय म्हटलंस? बेबी क्विक पीबी क्यू काय म्हणते बघ. बेबी क्विक म्हणतो बरोबर म्हणते मी. ही आपली काय चिरवायला लागली ती. मागून घ्यायचं. खाऊ नका दात पडते. इथं दातपडीच झाड आहेत वय. खाऊ नका दात पडतील. तुम्हाला पाला काय नाही का वय. प्लॅस्टिकचं वाटतंय बघ. शिर्डी आहे त्यो. प्लॅस्टिकचं वाटतंय बघ. हात ना बघ. अरे हा रे आमचा कार्यकर्ता अजून कोणच्या आहे की कार्यकर्त्याने नवीन शोध लावलाय प्लॅस्टिकचं झाड. प्लास्टिकचं झाड. स्वप्नील भावनी नवीन शोध. स्वप्नील भावनी नवीन शोध प्लास्टिकचं झाड आहेत की आले की झाड भाऊ आता. अरे खत घातले नवीन झाड. आणि सुतळी बॉम्ब कोण लावलंय रे? रायरेश्वरचा पैसा. रायगड त्यांना रायगड म्हणायला. येऊ का येऊ कुठे येऊ? बऱ्याच नाही होते. येऊ तुम्ही सांगा तिथे येऊ. काय पब्लिक काय मित्रांनो, आपण आता पोचलोय रायरेश्वरच्या पायथ्याला. आणि ह्या बघा गाडी आम्ही अगोदरच पोहोचून गेलेलो. पंक्चरची गाडी आणणारा माणूस. पंक्चर गाडी मी घेऊन आलो यांच्या अगोदर. त्या बघा हा वरती ट्रेक आहे. हा एक 15 ते 20 मिनिटाचा ट्रेक आहे. सूरज काय सूरज
तुम्हाला कसं वाटतं नजारा? निसर्गरम्य नजारा. तुम्हाला व्ह्यू दाखवतो. आपला सह्याद्री तुम्ही बघू शकता. हे इकडे आहे तो केंजळगड मित्रांनो. हा आहे तो. जिथं कधी आमचे ऋषीदादा गेलेले नाही. नाही आज भेटलाच तर टाइम तर तिकडे पण जाऊ. ट्रॅक्टर एक कोकणाचं बोललेलं आहे. डायरेक्ट कोकणाचं. तर पुण्यात चालत येऊया म्हणत होतो तर. सूरजने इथं फुटबॉल आणलाय खेळायला. फुटबॉल. सूरज काय आहे सूरज? आणणारा फुटबॉल. फुटबॉल काढलाच खेळायला पण डायरेक्ट फुटबॉल नाही ते. हेल्मेट आहे हेल्मेट. आणणार बघा आणण्याचं. हा चला काय म्हणायचं? चल रे जरा चूक नाही काय चल. मित्रांनो हा आहे रायगड किल्ला, ज्याला स्वराज्याचं जन्मस्थान म्हणतात. जिथून शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करायची म्हणजे स्थापना करायला ठरवलं. गपरे अण्णा सगळी पडली जाता घसरून. मी एकमेव सोडला तर सगळी घसरून पडले. ते घ्या पडला, मैऱ्या पडलाय, सूर्य पहिला पडलाय सगळं. हे बघा नजारा बघा, जबरदस्त नजारा आहे. त्या माणसाचं मला काय आलं नाही. त्या एवढ्या ट्रेक साठी त्याने ती सगळी चटई काढली. कुठली ती बघ केवढी. सूरज घर गृहस्थी आहे, तुला कळणार आता थोड्या दिवसात. कळण तुला थोड्या दिवसात. मित्रांनो या गडाचा ट्रेक कमी आहे, बट हा जो ट्रेक आहे ना तो सरळ आहे, असा सरळ. त्यामुळे एवढा जास्त जण लागतोय. त्यामुळे सारखं असं आराम करता थांबते बघा. आराम करायला नजारा बघ. नजारा किल्ला असा एकदम सरळ असल्यामुळं हे अशा लोकांनी पाहिजे हे केलं. इथनं व्ह्यू चांगला. हो. दम नाही लागला, व्ह्यू चांगला आहे. माझी क्रिएटिव्हिटी बघता आता बघा. हे बघा हे झाला सूरज, हे बघा अण्णा, सचिन, मयूर आणि ते स्वप्नील. चल. अरे म्हातारी माणसं सुद्धा बस चढतात. असं गोरीला टाईप. बरोबर दम लागतो खाली चाललाय का त्याच्या ते चिरत एवढी इकडे उचलून टाकी. काय नाही दगड तिकडे उचल सगळी. चल उचल लवकर. आता कुठं आले अण्णा सांग, कुठं आले आपण? कलर ओरिजिनलच दिसतो डायरेक्ट सावट कलर पण नाही. जे आहे ते दिसणार. आता आपण आपला कलर कसा सांगतो लॉक, तुझे ब्लॉक दिसतात का दोन? आपला कलर त्यामुळे असं येते खेकडा बाहेर, असा खेकडा बाहेर होती. चला आला बघ बघ रायरेश्वर गडावरचा नजारा हे बघू शकता. ते झालं का नाही खेकडे पकडून? चल म्हणा, जबरदस्त नजारा आहे. धर बैलाला, धर की आणणे बैल. आणि तुझ्यासारखं दिसतं सेम. ते असं वाटतं ते जुरासिक पार्क पिक्चर नाही का चालते. काय माणसं पकडलेस का खेकड? ते बघ चालते. मास हेल्मेट आहे का त्याला खेकड्या गेलाय बघ. याला पाहिजे दगड, याला पाहिजे काठी, कुठं काय मातीला आलाय सगळी. एकटा बास, मोठा राखीस. मोठा राखीस. 2 प्लेट पोहा खाऊन आलाय. 2 प्लेट 4 लिंबू वरण चहा आणि
हे कपडे धुवून ठेवलीस तर वाळत कोण घालायचं तुम्हाला ठेवल्यात ते वाया घालाय. तुम्हाला ठेवल्यात वाया. हे वाळत घाल पटकन वायरेश्वराचा नकाशा हे बघ आता कुठे आहे आपण चंद्रगड अरे रंगीत माती रायरेश्वर ओय गड बघ पुढे इकडं राजगड इकडं तोरणा जन्मीचा दुर्ग कावली रायगड दादांच्याकडे विचारून आपण की मग आम्हाला फक्त गडाची माहिती द्या ओरल फक्त नमस्कार, मी संदीप जंगम आणि आज तुम्ही आला तर रायरेश्वर किल्ल्यावरती आणि रायरेश्वर किल्ल्यावरती आल्याच्यानंतर पुढे 5 मिनिटाच्या अंतरावर मंदिर आहे जिथं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अंबेबाईच्या 16 वर्षी हिंदवी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली. हे मंदिर आहे पूर्ण पांडवकालीन आहे आणि 18व्या शतकात रिकन्स्ट्रक्ट केलेलं आहे. परत 2025मध्ये म्हणजे यावर्षीच परत पुरातत्व विभागाने त्याच्यावर काम केलेलं आहे. आता जे लिकेजेस वगैरे आहेत किंवा मेंटेनन्स करायचं होतं ते केलेलं आहे. आणि ते जिथं मंदिर आहे मंदिराच्या समोर एक देवीचं मंदिर आहे जननी देवीचं दक्षिणमुखी फिरलेली देवी भारतामध्ये कमी बघायला मिळतात ती मंदिर दक्षिणमुखी फिरलेली देवी आहे. तर त्याच्या पुढे मंदिर महाराजांचं स्मारक आहे. त्याच्या पुढं जर तुम्ही बघितलं तर 20-25 मिनिटं चालल्याच्या नंतर पांडव लेन आहे. पांडवांनी करून एक छोटीशी लेन आहे आणि मंदिराच्या बॅक साईडला 20-25 मिनिटं चाललात तर तुम्हाला 7 रंगाची माती बघायला मिळते. तर ती 7 रंगाची माती कशी मिळते तर व्हॉल्कॅनो इरप्शन पासून तयार झालेली ती माती आहे. तर ते रिसर्चच्या नंतर आपल्याला समजतं. ते पण खास बघण्यासारखं आहे. रायरेश्वरची 2 वैशिष्ट्य म्हणजे रायरेश्वरचं मंदिर आणि 7 रंगाची माती हे बघण्यासाठी आहे. आणि पांडवांनी कुठली छोटीशी लेन एवढं काही खास बघण्यासारखं नाही आहे पण 7 रंगाची माती ती खूप छान बघण्यासाठी. आणि हे सगळं बघत असताना तुम्हाला जर हे बघायचं असेल तर कॅम्पिंगसाठी आलेलं बेस्ट ऑप्शन आहे की तुम्हाला ओव्हरऑल सगळं व्यवस्थित बघता येतं. आणि सप्टेंबरमध्ये आला तर बरेचशा प्रकारची म्हणजे फुलं बघायला मिळतात. जशी कास प्लाटूला बघायला मिळतात तसेच ते बघायला मिळतात. कॅम्पिंगला आलं तर खूप चांगला एक्सपिरियन्स असतो. इथे ती कुठली फुलं आहे त्या फुलाला काय म्हणतात ते इथं जवळजवळ 250+ स्पीसीस येतात. त्याच्यामधले जास्त जे आहेत ते चवर आहे, गुलाबी तेरडा आहे, तर जांभळा तेरडा आहे, सोनकी आहे, मिकी माऊस आहे. हे सगळे फुलं आपल्याला बघायला मिळतात एकाच ठिकाणी. जवळजवळ याचं जे बेसिक पॅकेज आहे तर ते 1100 रुपयाचं पॅकेज आहे. ऑल इन्क्लुडेड फूड स्टे गाईड वगैरे ट्रिप म्हणजे आल्याच्यानंतर इव्हनिंगला स्नॅक्स टी दुसऱ्या दिवशी मॉर्निंगला ब्रेकफास्टवरती फिरायला गाईड वगैरे सगळे इन्क्लुडेड आहे. एकदा 1100 पे केले की त्याच्यानंतर तुम्हाला एक्स्ट्रा काय पे करायला नाही लागत. प्लस इनसाईड मॅट्रेस वगैरे तुम्ही होऊ शकता. ब्लँकेट्स वगैरे जे आहेत ते सगळं आपण प्रोव्हाइड केलेलं असतं. पिलो वगैरे जे आहेत प्रेशर विषय आलं की तुला वाटलं पिण्याचं पाणी एवढं क्लीन तर फिल्टर मध्ये पण होत नाही पाणी. जबरदस्त. हे पाणी येते कुठं कुठून हे कुठे जातं रस्ता इकडे गाव आहे का वरती काय पाय सोर येताना काय काय घेणार काय म्हणत त्याला काय आलं मी पुढे म्हणून तुम्ही माग आलो. हे रायरेश्वर महादेवाचं मंदिर भारी आहे रे. रायरेश्वर महादेवाचं मंदिर शिवाजी महाराज फोटो काढून जास्त बसून घ्या पटापट मला. ओके नाही इथं महादेवाची यात्रा बित्रा असते काय आजच असते. हे बघा महादेव मंदिर समोर बरोबर हे आपलं श्रद्धास्थान. यात्रा असते उत्सव मोठा असतो पंचमी हां हां तेव्हा आपली यात्रा असते तेव्हा खूप लोक बाहेर असतात ओके. बाहेर
खेळबिळ असतात हां हां मस्त. आज आहे ते काय आज बारस 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 हा 12 दिवस असतात ना दिवाळी बसत अच्छा दिवाळीत जे देव बसते ते बारस ते आहे का बारस अच्छा देव असते आज शेवट आहे उद्या आत चालू तुळशी आत चालू ते महादेवाचं मेन मंदिर ना हा सोडून घेतली शिवाजी महाराजांची शपथ घेतली ती जन्नी देवी हे आहे का हा ते खालचं महादेवाचं मंदिर शंकराचं हां पिंड घेतलं तेव्हा हात सोडतात नाही त्या दिवस हा नाही ते माहिती उद्या सोडला असतो आत हां नाही घेतलं दर्शन घेतलं हातची पिंड असली होय दिसले चल धन्यवाद रेशवाडे वाडी डायरेक्टवरच गावाचं नावच आहे रायरेश्वर ही शिवशंभू तिकडे पण होतं ना ही 40 घर आहे 40 एकूण 40 घर आहे 7 रंगाची माती बघा निघाली हो का तिकडे जाय ना तुमच्या भरोशी आले माग माग आम्ही चुकलो चालेल तुम्ही नाही चुकायचं उडी मारायला लागते आता तिथनं खटाटो अरे हो हो मयूर तोल जाते तुझा मयूर आता रंगाच्या मातीकडे जाणारा मार्ग हे बघा तुम्ही बघू शकता रायरेश्वरावर उटीचा फील आम्हाला फक्त का बस काय पेज सांगा तुमचं पेज पेज अजून चालू आहे मग टॉप ऑफ द रायरेश्वर इथं काय सूर्य वोल्केनो काय म्हटलंस मला काय माहिती सांग की त्या पोराला जाऊन अरे मला नाही माहित म्हणून म्हणतोय मला पण नाही माहिती हे बघ हे असे म्हणून मी शिव कुठला बॉम्ब बुतडूम बॉम्ब नाही म्हणला तो. बुतडूम कंडे आहे ना गुलिगा त्याला फोटो काढायचा आपण काय बिस्किट मिक्स झाले यात असं नाही तू इथं उभार ना 7 कलरची माती साऊट पडते मागं चला आता आपण परतीच्या मार्गावर चालू साई सम कभी खुशी कभी गम खाली गावले मला वाटलं सकाळी आपली 5 वाजता संपली. होय? तो ट्रेन जर थांबला नसता आपण रिटर्न मार्गावर ओके तर आपण रिटर्न मार्गावर चिगडी बघा आमचा धाडशी गडी तर मित्रांनो आपण फायनली गडाच्या पायथ्याला पोचलेलो आहे आमचा परतीचा प्रवास चालू झालेला आहे आता एवढंच हा, चालेल. नंतर आपण पेर घेऊ सूर्यापैकी पोपट दिसते पोपट